मंडळी रामकृष्ण हरी. आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्णाचा पाळणा हार्मोनियमवरती कशा पद्धतीने वाजवायचा. तर काळी एकमध्ये आज मी तुम्हाला याचं नोटेशन सांगणार आहे. काळी एकच्या पंचमपासून सुरुवात करायची आहे. ती खालील पंचम देखील वापरलेलं आहे. पंचम, दैवत, निषाद, सा रे ग म प ध नि सा, म्हणजे मंत्र सप्तकातील प पासून ते तार सप्तकातील षड्जपर्यंत सर्व स्वर वापरलेले आहेत आणि सर्व स्वर हे शुद्ध आहेत. तर पाहूया नोटेशन काळी एकमध्ये. पहिल्या दिवशी जन्मले बाळ, प प प प प प ध प म रे, कळस सोन्याचा देते डहाळ, रे ग म ध प रे ग रे नि सा. आता पुढची ओळ. कृष्ण जन्मला रे 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 ग, कृष्ण जन्मला रे 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 ग, रे 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 ग सा रे रे ग म ग. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो, रे ग रे सा ध नि सा. आता दुसरा दिवस हे वरती थोडस वरचे स्वर जातात. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, एवढंच फक्त वेगळं आहे. मात्र पहिल्या दिवसाचं जे नोटेशन आहे त्याच पद्धतीने पुढचं नोटेशन असणार आहे. पहा परत. दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, प प प प प प सा नि ध ध, रूप सावळे गोरस रंग, रे ग म ध प रे ग रे नि सा. पुढे. जळसा जळकतो आरशाचा पिंड, जो बाळा जो जो रे जो, रे 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 ग सा रे रे ग म ग, रे ग रे सा ध नि सा. याच्यामध्ये आता हे दोन भाग झाले. तर कुठले अंतरे कुठल्या नोटेशन प्रमाणे म्हणायचे आहेत हे मी तुम्हाला नंबर दिलेले आहेत. त्याप्रमाणे ते अंतरे त्या नोटेशनने वाजवायचे आहेत. अतिशय सोपं नोटेशन आहे. जरूर प्रयत्न करा. धन्यवाद. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.